शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार आज पंतप्रधान मोदींची भेट घेणार। संसद भवनातील पीएमओ कार्यालयामध्ये भेट होणार। महाराष्ट्राशी संबंधित विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंदर्भात आज सुनावणी। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टात आव्हान। 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती देण्याची मागणी। लोकसभा अध्यक्षांच्या मंजुरीचा निर्णय चुकीचा असा आक्षेप। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा। अधिवेशनाचे सर्व दिवस गदारोळातच। एकही दिवस पूर्णपणे कामकाज पार पडलं नाही। शेवटचा आठवडाही गोंधळातच संपण्याची शक्यता। गृहमंत्री अमित शहा आज लोकसभेमध्ये हजर राहणार। शहा संसदेत आल्यावर गदारोळाची शक्यता। शहा आज लोकसभेमध्ये 2 विधेयक सादर करणार। विद्यार्थी आंदोलनातील लाठीचार्जवर काय बोलणार याकडेही लक्ष। इंडिया आघाडीची आज बैठक। अधिवेशनाच्या अंतिम आठवड्याची रणनीती ठरणार। काँग्रेसकडून अधिवेशनासाठी सर्व खासदारांना व्हिप जारी। मराठा आरक्षणाची सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता। मुंबई हायकोर्टाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगेंच्या बदलीची शिफारस। घुगेंच्या बदलीनं सुनावणी लांबणीवर जाण्याची शक्यता। कुंभमेळ्याच्या कामांच्या कंत्राटांची एक्सक्लुझिव्ह यादी पुढारी न्यूजच्या हाती। यादीमध्ये केवळ एकच कंत्राट गुजराती कंत्राटदाराला असल्याची माहिती। राज ठाकरेंच्या आरोपावर गिरीश महाजनांचा पुराव्यानिशी पलटवार। जयसिंगपूरमध्ये सैनिक टाकळी एमआयडीसी विरोधातील मोर्चात तणाव। आंदोलन अंकुशच्या जिल्हाध्यक्षांना आमदार यड्रावकरांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप। मारहाणीच्या निषेधार्थ आज शिरोळ तालुका बंदची हाक। मारहाण प्रकरणी 6 जणांवर गुन्हा। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कामगाराचा मृत्यू। विद्युत पोलचं काम सुरू असताना झाला होता हल्ला। हिंदुत्ववादी असल्यानं मारल्याचा धीरजच्या पत्नीचा आरोप। मीरा भाईंदरमध्ये धर्मांतराच्या आरोपावरून 2 गटात वाद। धर्मांतर थांबवण्याचा प्रयत्न करत असताना दोन्ही गटांमध्ये वाद। हाणामारीनंतर पोलीस ठाण्यातही झाला गोंधळ। कल्याण पश्चिममध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत। कुत्र्यानं 100 ते 150 नागरिकांना चावा घेत केलं जखमी। भटक्या कुत्र्याच्या शोधासाठी चक्क पोलीस रस्त्यावर। कुत्र्याचा तातडीनं बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी। राज्यामध्ये 13 ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढणार। विदर्भ मध्य महाराष्ट्रासह कोकणातही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज। पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वाहनावर हल्ला। Z+ सुरक्षा असतानाही वाहनावर दगडफेक। कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी जात असताना घडली घटना। शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर धर्मेंद्र प्रधानांची पहिली प्रतिक्रिया। तरुणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न। पदापेक्षा देश आणि विद्यार्थ्यांचं हित महत्त्वाचं, प्रधानांचं विधान। मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा दोन्ही मार्गांवरून स्थगित। चंदनवाडी आणि बालटाल मार्गांवरील खराब झालेल्या भागांची दुरुस्ती सुरू। अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू होण्याची शक्यता कमी।